नेत्याचं अभय असल्याशिवाय तोही राजकीय हस्तक्षेपातून टेंडर होत आहे मॅनेज। अनुभव नसलेल्या अपात्र कंत्राटदारांना दिली गेलीत कामे। बांधकाम विभागावर काँग्रेस नेते शेखर शेंडे यांची ताशेरे। वर्धा विधानसभा क्षेत्रात होणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे राजकीय वर्धाहस्ताने निविदा मॅनेज करून केली गेली आहेत। निविदेची स्पर्धा न होऊ देता ठराविक कंत्राटदारांना पात्र ठरविण्यात बांधकाम विभागाच्या टेंडर विभागाचा मोठा हात असून यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। राजकीय हस्तक्षेपातून स्थानिक आमदारांच्या दबावात कंत्राटे वितरित करण्यात आली। यात शासनाचे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते शेखर शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। ठेकेदारांना सरळ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगते की आमदारांना भेटा। जे लोक बिलो मध्ये गेले आहे ठेकेदार, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ठेकेदारांना सांगते की आमदाराला भेटा। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगते, प्रूफ आहे म्हणजे माझ्या बिलोवाल्याला सांगते भेटा बोलून। हा, बिलोवाल्याला तो म्हणे साहेब तुम्ही चला माझ्यासोबत, मी जाणार नाही आणि मी बिलो गेलेलो आहे म्हणे, 29% बिलो काम घेतला, मी का बरं भेटू म्हणे। अशा पद्धतीचं म्हणजे काम चालू आहे। बीओक्यू बजेट अंतर्गत 0304 ह्या कामाच्या शासकीय बांधकाम विभागाने निविदा काढल्या 500 कोटी रुपयाच्या। त्या 500 कोटी रुपयाच्या निविद्यामध्ये जी अटी आणि शर्ती टाकल्या आहे त्या अटी आणि शर्तीनुसार कागदपत्र कोणत्याच ठेकेदारांनी प्रॉपर दिलेले नाही आहे। काही मर्जीतले ठेकेदार यांनी आणलेले आहे, त्यांचे कागदपत्र घेण्यात आलेले आहे आणि ते सर्व बोगस कागदपत्र आहे। आणि बोगस मशिनरी म्हणजे मशिनरी सुद्धा जे पाहिजे टेक्निकली पेवर, चिलिंग प्लांट, स्काडा वगैरे ह्या जे पाहिजे त्या तिथे त्या जागेवर नाही आहे आणि त्यांच्याजवळ स्वतःच्या नावाने नाही आहे, कामाचा अनुभव नाही आहे। अशा लोकांना यांनी कामं दिलेली आहे। गेल्या 1 वर्षापासून सुशिक्षित बेरोजगारांची कोणतीही मीटिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी घेतलेली नाही, त्यांना कामं दिलेलं नाही। जेव्हा की त्यांना 33% 35% कामं द्यायला पाहिजे वर्षभरात, 5% त्यांना कामं मिळालेले नाही। या दृष्टिकोनातून आमच्याकडे काही तक्रारी आल्या, आम्ही काही ठेकेदारांच्या स्पॉट इन्स्पेक्शन केले, त्यांच्याजवळ त्या मशिनरी नव्हत्या, कागदपत्र तपासले असता डेप्टी इंजिनियर वगैरे ह्या लोकांनी जे कागदपत्र सबमिट केले, ओके केले, ते सर्व पूर्णतः खोटे आहेत। त्यांच्या कागदपत्रानुसार आम्ही इन्स्पेक्शन केलं त्या जागेचं, तर त्या जागेच्या मशिनरी आढळल्या नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यामध्ये खालचे अधिकाऱ्यापासून तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत याच्यामध्ये सर्व भ्रष्टाचाराने भरभटलेले लोक आहे। आमची मागणी एवढीच आहे की ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, यांचे कागदपत्र मशिनरी तपासणी केली पाहिजे, तरच ते रस्त्याचे कामं चालू झाले पाहिजे। तोपर्यंत रस्त्याची कामं चालू होता कामा नये, एवढी आमची मागणी आहे। याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, कारण कोणताही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अधिकारी स्वतः मरणार नाही, त्याला कोणा ना कोणा राजकीय नेत्याचं अभय असल्याशिवाय तो ही एवढी मोठी स्टेप घेऊ शकत नाही। ही फार मोठी भ्रष्टाचाराची स्टेप घेतलेली आहे, जी आजपर्यंत कोणत्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी यापूर्वी कधी घेतली नाही। ही आता हे जे काही चालू आहे फक्त आपल्या जिल्ह्यात चालू आहे, बाकी जिल्ह्यामध्ये मी चौकशी केली तर तिथे डायरेक्ट बिलो मध्ये कामं जाते, इथे ऍट पर CSR कामं होऊन राहिलेले आहे। याच्यामुळे हे सर्व कामं मॅनेज होऊन राहिले आहे, हे अशी आमची म्हणजे तक्रार आहे। हे BNC मार्फत दिले जाते, हे याच्यामध्ये नेत्याचा काहीच विषय नाही। नेता हा कुठेच प्रत्यक्ष राहत नाही, जे काही राहते अप्रत्यक्ष राहते, परंतु यांना कोणा ना कोणा नेत्याचं राजकीय नेत्याचं अभय असल्याशिवाय हे लोक एवढी हिंमत करू शकत नाही। आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वर्धा यांनी जी काही हिंमत दाखवलेली आहे, जे काही करत आहे ते अत्यंत चुकीची आणि कोणाच्या तरी आशीर्वादाने तो करून राहिलेला आहे, ज्याच्यामुळे आज सरकारचं आणि जनतेच्या पैशाचं नुकसान होत आहे। 10,000 झाडं लावायचं त्यांच्या टेंडरमध्ये होतं, त्यांनी 1000 सुद्धा झाडं लावलेली नाही आहे। याबाबत तक्रार झाली आहे, याबाबत एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची बदली सुद्धा झालेली आहे आणि ती मागणी आमची आहेच की यांनी बिल सुद्धा दिलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत तिथे पूर्ण 10,000 झाडं लावण्यात आलेले नाही। ची क्वालिटीचा दर्जा जो दर्जा आहे तो अत्यंत खालचा दर्जा आहे। क्वालिटीचे कामं होऊन नाही राहिलेले आहे आणि क्वालिटीचे कामं होत नसल्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हे निश्चित आहे। आणि याच्यासाठी हे सर्व बांधकाम विभागाचे लोक जबाबदार आहे। वर्धेची जनता सुद्धा बोंबलत आहे। काल केलेला रस्ता दुसऱ्या दिवशी त्याला पॅचेस मारावं लागत आहे, क्रॅक्स येऊन राहिलेले आहे। तर अशा पद्धतीचं काम आपणही बघितलंय, आपणही पत्रकार लोक आहे, आपल्याला वर्धा शहरात आपण सर्व फिरता आपल्याला दिसत आहे की कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होऊन राहिला आहे। स्वतः बीजेपीच्या नेत्यांनी एक पोस्ट टाकलेली आहे
की वर्धेच्या इलेक्ट्रिकचे जे कामं झालेले लाईट्स वगैरे लावणे त्याच्यामध्ये काय काय आहे त्यांनी सुद्धा म्हणजे भाजपच्याच एका नेत्यांनी सुद्धा पोस्ट टाकलेली आहे. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही हा प्रकरण जे आहे की भविष्यात परत असं होऊ नये, कोणत्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची अशी ताकद होऊ नये की त्यांनी हे जे काही आज 500 कोटीच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे ते खोटे कागदपत्र जमा करून त्यांना निविदा दे, ते भविष्यात पुन्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मार्फत होणार नाही याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. मला आधीचा टक्का माहित नाही, परंतु एवढं मला माहित आहे की हे छोटे मोठे ठेकेदार जे सांगतात की फार मोठी टक्केवारी यांना द्यावं लागते, टोल द्यावं लागते. टोल चालू झालं, टक्का नाही म्हणत त्याला टोल म्हणते. तर टोल देऊन कामं आणणं मंत्रालयातून आणि मग ज्या ठेकेदारांनी टोल दिलाय त्या ठेकेदाराला ते कामं देण्यात येते, अशी सुद्धा प्रथा चालू आहे. टाकते ना टेंडर मध्ये त्यांना ठोक मध्ये पाहिजे राहते, चिल्लर नाही पाहिजे, खोके पाहिजे. आता खोक्याचा जमाना आला, त्याच्यामुळे खोके पाहिजे आहे. त्याच्यामुळे ते सर्व कामं मोठमोठे कामं क्लबिंग, छोटे छोटे कामं क्लबिंग करून त्याला मोठं करते आणि ते सुद्धा चुकीचं आहे की छोट्या कामांना क्लबिंग करणं हे सुद्धा चुकीचं आहे.